बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पुण्याची आहे। महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाला जाग आलेली आहे। यापुढे आपत्कालीन विभागात कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेणार नाही असं सांगण्यात येत आहे। अखेर दीनानाथ रुग्णालयाने मोठा निर्णय घेतलाय। आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जाग झालेलं आहे। यापुढे आपत्कालीन विभागात कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेणार नाही असा आता पत्रक काढत निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। महिलेचा मृत्यू आणि त्यानंतर रुग्णालयाविरोधात जो संताप व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता विश्वस्त मंडळाने आत्मचिंतन करत या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला असल्याचं कळतंय। यापुढे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात इमर्जन्सी मधील कुठल्याही रुग्णाकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही। मग तो रुग्ण इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो किंवा डिलिव्हरीच्या विभागात आलेला असो किंवा लहान मुलांच्या विभागातला असो, त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये डिपॉझिट रक्कम घेतली जाणार नाहीये। विश्वस्त मंडळासह मॅनेजमेंटने मिळून हा ठराव केलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, दीनानाथ मंगेशकर आता रुग्णालयाच्या विश्वस्तांकडून हे पत्रक काढत निवेदन सादर करण्यात येत आहे। नक्कीच अतिशय मोठा निर्णय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने घेतलेला आहे, पण त्यासाठी एका महिलेचा मृत्यू खरं तर यामध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर उद्विग्न होऊन हा निर्णय आहे तो रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। काल दिवसभर आपण पाहिलं की दीनानाथ रुग्णालयाबाहेर अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून जोरदार आंदोलन करण्यात आली। मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात चिल्लर फेकण्यात आली। इतकंच नव्हे तर फलकाला सुद्धा काळं फासण्यात आलं। अशी सगळी घटना घडली आणि त्याआधी ज्या महिलेला तिथं ऍडमिशन करून घेतलं नाही आणि पैशांची डिपॉझिटची जी मागणी आहे ती केली आणि दुर्दैवाने त्या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यानंतर तिथं तिचा मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेनंतर दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधामध्ये मोठा संताप आहे तो सुद्धा व्यक्त केला जातोय आणि त्यानंतर आता या दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक असलेले धनंजय केळकर यांनी एक पत्रक काढलेलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण जी घटना घडलेली आहे ती मनाला उद्विग्न करणारी आहे आणि याचं आत्मचिंतन हे मॅनेजमेंटने केलेलं आहे आणि त्यानंतर एक मोठा निर्णय आजपासून जो घेतलेला आहे, ज्यामध्ये कोणताही डिपॉझिट जा विषय आहे तो आजपासून रुग्णालयामध्ये नसणार आहे। कोणताही रुग्ण इमर्जन्सी वॉर्डमध्ये आला किंवा डिलिव्हरीसाठी आला, इतकंच नव्हे तर लहान मुलं सुद्धा ज्यावेळेस इथं उपचारासाठी येतील त्यावेळेस कोणतंही डिपॉझिट आहे ते त्यांच्याकडून घेतलं जाणार नाहीये। सध्या आपण पाहतोय की अनेक मोठ्या शस्त्रक्रिया असतात, ऑपरेशन असतं, ज्यासाठी मोठा खर्च येतो आणि त्यामुळे रुग्णालयाकडून 50% डिपॉझिट रक्कम आहे ती घेतली जात होती आणि काही दिवसांपूर्वी जी ईश्वरी भिसे यांच्या बाबतीत जी घटना घडली त्यामुळे नंतर त्यांचा मृत्यू झाला। या सगळ्या घटनेनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची टीका मोठ्या प्रमाणात होत होती आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबाबतच्या चौकशीचे आदेश दिलेले होते आणि आता उशिरा का होईना जाग आल्यानंतर हा मोठा निर्णय आहे तो दीनानाथ रुग्णालय प्रशासनाने घेतलेला आहे। आजपासून कोणतंही डिपॉझिट आहे ते रुग्णाकडून घेतलं जाणार नाहीये। याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावं असं सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं लागावे आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण की काल मुख्यमंत्री ज्या पद्धतीने म्हणालेले होते की दीनानाथ रुग्णालयाने जी काही कृती केलेली आहे ती असंवेदनशील आहे आणि त्यावरच कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की आजपासून कोणतीही अनामत रक्कम स्वीकारली जाणार नाही आणि हा जो काही वाद सुरू झालेला आहे त्याचा अंत या रुग्णालय प्रशासनाने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। जो या डिपॉझिट बद्दलचा निर्णय आहे तो आता घेतलेला आहे आणि त्यामुळे यापुढे हा वाद आता मिटेल किंवा दीनानाथ रुग्णालय विरोधाची जी बदनामी होते ती थांबेल असं सुद्धा या पत्रकामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता हा मोठा निर्णय घेतल्यानंतर यापुढे नेमकं कशा पद्धतीची अंमलबजावणी याची होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी अमोल, पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय तो फार महत्त्वाचा आहे। एकीकडे पत्रक तर काढण्यात आलं, डिपॉझिट घेतला जाणार नाही असं सांगण्यात आलं, पण या सगळ्या मुद्द्यानंतर मात्र सवाल उपस्थित होतो की केवळ पत्रक काढून हा सगळा निर्णय घेऊन हे सगळं प्रकरण धसास निघणार नाहीये, तर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ही पुण्यातल्या सगळ्या स्तरातून
होताना दिसतेय, संताप व्यक्त केला जातोय. यावर या पत्रकात काही नमूद करण्यात आलेलं आहे का? हे निवेदन देत असताना, हा निर्णय देत असताना संबंधितांवर काही कारवाई केली जाईल, चौकशी होतीये, याचा काही कुठं उल्लेख आहे का? एक वाक्य तरी आहे का? यामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये असं लिहिण्यात आलंय की शासकीय चौकशी जी सरकारद्वारे केली जाणार आहे त्यातून सत्य बाहेर येईलच, असं सुद्धा एक वाक्य यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे नेमका आता जी शासकीय चौकशी असेल किंवा आरोग्य उपसंचालकांनी जी समिती गठीत केलेली आहे, या दोन्ही समितीच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे महत्वाचं असेल. पण काल जो दीनानाथ रुग्णालयाने अंतर्गत चौकशीचा अहवाल जो माध्यमांना दिलेला होता, ज्याच्यामध्ये दीनानाथ रुग्णालयाची बाजू आणि त्यांनी काय काय रुग्णासाठी आतापर्यंत केलं हे सगळं मांडलेलं होतं आणि रुग्णाने कशा पद्धतीची दिशाभूल केली हे सुद्धा सगळं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. पण आता जी शासकीय समिती असेल किंवा आरोग्य विभागाने जी समिती नेमलेली आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही बाजूंचे जबाब आहेत ते घेतले जातील आणि त्यानंतर जो खरा चौकशीचा अहवाल असेल तो समोर आणला जाईल आणि ज्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावरती कारवाई केली जाईल. पण यामध्ये एक नमूद करण्यात आलेलं आहे की शासकीय चौकशी मध्ये जे समोर येईल ते सत्य समोर येईल असं रुग्णालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे तो सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळते आपल्याला. निश्चित. अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.